Yes, welcome all of you. Good afternoon. चला किती जण आलेत? काय? 8 जण. व्हेरी गुड. छान. बरं थांबा. माझा पहिला प्रश्न 8 जणांसाठी. काही जण काल जे विद्यार्थी येस, गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. जे विद्यार्थी काल ॲब्सेंट होते आपल्या या 39व्या लेक्चरला. अभाषिक घनाकृती ठोकळे त्रिकोण व चौकोन मोजणे भाग 1. भाग 1 असं इथं लिहिलेलं नव्हतं. पण त्या लेक्चरला जे ॲब्सेंट होते त्यांनी ते लेक्चर पाहून इथं आलेत काय? हा माझा पहिला प्रश्न आहे. चला त्याचं आधी उत्तर द्या. येस. पाहून आलाय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान, छान. शाब्बास. पाहिले. गुड, गुड. ॲब्सेंट होतो पण पाहिले. छान. व्हेरी गुड. हो सर, पाहून आलो. गुड. शाब्बास. छान. गुड. चलो. येस. म्हणजे आता आपल्याला पुढे जायला काही हरकत नाही. ठीक आहे. एक मिनिट. थोडा मागे डार्कनेस दिसतोय ना, मागे थोडा काळपटपणा दिसतोय वाटतं. ठीक आहे. एवढंच होऊ शकतो. चालेल. चलो बाळांनो, करायची आजच्या कामाला सुरुवात. रिवाइज करून आलो कालचं. अरे वा, व्हेरी गुड साई. छान. व्हेरी गुड. सो लेट स्टार्ट आवर वर्क. चलो. स्क्रीन शेअर करतो मी. अभाषिक तर्क व अनुमान मध्ये ठोकळा त्रिकोण व चौकोन मोजणे या संदर्भातील आपण माहिती पाहत होतो. यामध्ये आपण त्रिकोण समजा सलग असतील आणि त्याच्यात काही भाग असतील हे असे, तर ते कसे मोजायचे हे आपलं पाहून झालेलं आहे. समजा चौकोन असतील, ते सलग असतील, तर ते कसे मोजायचे हेही पाहून झालेलं आहे. त्रिकोण समजा आडवे असतील तरी सेम प्रोसिजर, आणि हे जे आडवे चौकोन आहेत ते समजा उभे असतील तरी सेम प्रोसिजर. आणि त्यानंतर चौरस चौरस जे आहेत त्यांची संख्यांची काउंटिंग कशी करायची हेही आपलं पाहून झालेलं आहे. ठीक आहे. पूर्णच करू का? ठीक, चालेल. चलो. अच्छा, असू द्या. चला. तर हे सगळं आपलं पाहून झालेलं आहे. तुम्हाला म्हटलं होतं मी शेवटी की थोडासा मुद्दा आहे आणखी ऍडव्हान्स पॉइंट, पण तो आता उदाहरणाच्या सोबत आपण घेऊयात. ठीक आहे. तर आता आपण उदाहरणांकडे वळूयात. पहिलं उदाहरण तुमच्या समोर येतंय. मी तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे जे आपण शिकलो ते बेसिक शिकलेलो आहे. ठीक आहे. उदाहरणं जे आहेत ते त्यापेक्षा एक स्टेप वरची असतात.
तर आपण पाहूयात त्यासाठी काय करता येईल ते. म्हणजे काय लिहिलंय इथे? प्रश्न विचारला नाही, काही नाही अजून. अच्छा, ओके. सूत्र लिहिली आहे सगळी. व्हेरी गुड अभिनव. छान. गुड बॉय. चलो नेक्स्ट. फर्स्ट क्वेश्चन. स्टार्ट. द्या उत्तर. जेवढं जमेल तेवढं, जसं जमेल तसं. ठीक आहे. सगळ्यांनी उत्तर दिलेले पाहूयात आपण. ओके, 5, 4, 0 आणि 2 अशा पद्धतीचे पर्याय तुम्ही निवडलेले. ठीक. चला बघूयात आपण. बघा, आपण आतापर्यंत जे पाहिलेलं आहे किंवा जे शिकलेलो आहे, त्यामध्ये त्रिकोण, समोर तुमच्या त्रिकोण दिसतोय, त्रिकोण तुम्ही अशा पद्धतीने पाहिला. आणि याचे समजा किती भाग असतील तर त्या भागांना नंबर द्यायचे आणि त्यांची सगळ्यांची बेरीज करायची, हे आपण पाहिलेलं आहे. कदाचित काही जणांनी असं केलं असेल, 1, 2, 3, 4, 4 अधिक 3 7, 7 अधिक 2 9, 9 अधिक 1 10. अरे 10 इथे दिसतच नाहीये. त्याच्या जवळचा कोणता अंक आहे? चला 9 ला टिक मार्क करू. असंही झालं असेल. ही पद्धत चुकीची आहे. समजून घ्या. मुलं करतात असं. आता अशा पद्धतीचा तुम्हाला जसा शिकवलाय तशा पद्धतीचा त्रिकोण तुमच्या समोर नाहीये. तो वेडावाकडा आलेला आहे. ठीक आहे. त्याचे सलग एकाच शिरोबिंदूतून इथून त्याचे भाग तयार केलेले नाहीये. आता काय करायचं ते आपण पाहूया. बघा, समजा अशा पद्धतीचा त्रिकोण तुमच्या समोर आलाय. तुम्ही काय करणार? तर हा जो त्रिकोण आहे, या त्रिकोणामध्ये पहिल्यांदा अंक टाकून घ्यायचे प्रत्येक भागाला. हा पहिला भाग, हा दुसरा भाग, हा तिसरा भाग आणि हा चौथा भाग. ठीक आहे. आता त्यानंतर नीट लक्षात घ्या. आत्ता मी जे सांगतोय ते समजून घ्या. कारण या प्रकारचे जर कुठलाही प्रश्न पडला अशा प्रकारचा, असे वेडेवाकडे त्रिकोण असणारा, की ही एकच मेथड आहे की जी कुठल्याही प्रकारच्या प्रश्नाला सोडवून टाकेल. ठीक आहे. नीट पहा. समजा अशा पद्धतीचा भाग तुमच्या पुढे आलेला आहे. काय करायचं? पहिली गोष्ट घ्यायची ती म्हणजेच एकाच एकच त्रिकोण जर का घेतला, एक त्रिकोण, एकाच प्रकारचा त्रिकोण, एक सिंगल प्रकारचा त्रिकोण म्हणजे एकच कोणताही अंक निवडला, तर त्रिकोण तयार होतोय. असे किती त्रिकोण आहेत? ए हा त्रिकोण तयार होतोय? होतोय. त्यामुळे 1 हा पहिल्यांदा आकडा येईल. 2 नंबरचा जो भाग आहे त्रिकोणात आहे का? थांबा 1 मिनिट. आपण डिस्कस करत पाहूयात हे. येस, चॅट बॉक्स. चलो आता तुम्ही उत्तर द्या बरं का. उत्तराकडे जाऊ नका. ऑप्शन नंबर 4 वगैरे तिकडे अजिबात जाऊ नका. तिथं पोहोचायचंय कसं? या मार्गाला आपण सुरुवातीला आहे. ओके. ठीक आहे. बघा. कोणत्या तरी
एकाच प्रकारचे समजा त्रिकोण असतील, कोणताही एकच प्रकार, म्हणजे एक एक नंबर जो आहे तो त्रिकोण आहे का? उत्तर द्या मला, तुम्ही सांगा. हा जो एक नंबर दिसतोय हा त्रिकोण आहे का? त्रिकोण आहे का हा? नाही. हो. हे बघा. मी या एक नंबरचा जो भाग आहे ना, याच्यावरून मी एक ही रेष काढतो. तर असं एखादं उत्तर नाही आल्यानंतर त्या विद्यार्थ्याची शंका निरसन करणं हे पण काम आहे ना. हा, सांगा, एक हा त्रिकोण आहे का? तीन बाजू तीन कोण दिसतायत? येस. चला, कुणीतरी एकाने नाही म्हणून उत्तर दिलेलं होतं, तर आता त्याचा प्रश्न सुटला असेल. येस, कोण होतं? सुटलाय का प्रश्न? अच्छा, ठीक आहे, टायपिंग मिस्टेक, नो प्रॉब्लेम, ठीक आहे. हो आणि नाही, हो आणि नो ला टायपिंग मिस्टेक होईल, शेजारी शेजारी. हो आणि नाही ला कसं टायपिंग मिस्टेक होईल? काय अथर्व? ठीक आहे, असू दे. चलो, एक हा त्रिकोण आहे. दोन हा त्रिकोण आहे का रे? दोन नंबरचा आकडा, हे बघा. दोन नंबरचा आकडा त्रिकोण आहे का? सांगा. येस, बरोबर. व्हेरी गुड. आता तीन नंबरचा आकडा त्रिकोण आहे का? तीन नंबरचा आकडा, हा जो तिसरा भाग आहे त्रिकोण आहे का? येस आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चार नंबरचा जो आकडा आहे तो त्रिकोण आहे का? चार नंबर आहे. शाबाश, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मग मला सांगा, या त्रिकोणाचे जे चार भाग होते, हे चारीच्या चारी त्रिकोण आहेत? म्हणजे टोटल सिंगल आकार घेतला, म्हणजे सिंगल त्रिकोण घेतले, तर किती त्रिकोण निघतायत? चार. इथपर्यंत काही अडचण कोणाला? अरे नुसतं हो करू नका, मी जो प्रश्न विचारतोय त्याच्याकडे पण बघा. हे जे आहेत सिंगल आकार घेतलेला आहे, तसे एक दोन तीन चार आले आकडे, तर हे चार जे आहेत हे चार त्रिकोण तयार होतात सिंगल आकाराचे. हे कळालं का? एक दोन तीन चार असे स्वतंत्र चार त्रिकोण आहेत की जे एकत्र आलेले. नो. ओके ओके ओके, हे समजलं, ठीक आहे. आता बघा, आता आपण काय करूयात, आता आपण यातले दोन भाग एकत्र करू. दोन भाग, इथं भाग हा शब्द वापरतो. ठीक आहे, दोन भाग. याचा अर्थ शेजारी शेजारी बघायचं आपल्याला. नीट बघा, हे पाहण्यासाठी मी पेन बदलतो. ठीक आहे, हा घेऊया डार्क मध्ये. बघा आता, येस, नीट बघा, नीट लक्ष द्या, इथून पुढे नीट लक्ष द्या, इथं गडबड होऊ शकते. हा एक नंबरचा भाग आणि हा दोन नंबरचा भाग, हे जर एकत्र केले तर त्रिकोण तयार होतो का? एक नंबर आणि दोन नंबर हे दोन्ही भाग एकत्र केले तर त्रिकोण तयार होतो का? सांगा. नाही, कारण हा झाला चौकोन. हा पहिला कोण, हा दुसरा कोण, हा तिसरा कोण, हा चौकोन. चौकोन तयार झाला. व्हेरी गुड, व्हेरी गुड, छान, गुड. त्यानंतर इथे आपल्याला इरेजर पण लागतो. मग ठीक आहे, जाऊ दे, आपण पेन बदलत जाऊयात. एक आणि दोन मधून त्रिकोण तयार होत नाही. एकचा विषय कट करू. आता दोनच्या शेजारी तीन आहे. दोन आणि तीन यांना जर का आपण एकत्रित यांचा विचार केला, हा बघा, हा निळा भाग, तर याच्यामध्ये त्रिकोण तयार होतो का? झाला का इथे त्रिकोण तयार? नाही. शाबाश, गुड गुड गुड. आता माझा पुढचा प्रश्न. आता ब्लॅक कलर घेतो. नंबर तीन आणि नंबर चार हे दोन्ही भाग एकत्र केले, नंबर तीन आणि नंबर चार हे एकत्र केले, तर त्रिकोण तयार झाला का? हो, शाबाश. म्हणजेच
दोन भाग एकत्र केले म्हणजे भाग क्रमांक 3 आणि भाग क्रमांक 4 एकत्र केला की एक त्रिकोण तयार होतो. पॉइंट क्लिअर? पॉइंट क्लिअर? दोन भाग एकत्र केल्यानंतर एकच त्रिकोण तयार झालेला आहे. 1 आणि 2 एकत्र केल्यावर त्रिकोण झालेला नाही. 2 आणि 3 एकत्र केल्यावर त्रिकोण झालेला नाही. 3 आणि 4 एकत्र केल्यावर त्रिकोण झालाय. आणि 4 आणि 1 एकत्र येऊ शकत नाहीत. 2 आणि 4 एकत्र येऊ शकत नाहीत. कारण की मध्ये 3 आहे. ठीक आहे? येस. आता आपण काय करूयात? आता आपण भाग घेऊयात 3. 3 भागांचा एकत्रित विचार करायचा आहे. ठीक आहे? थांबा एकदा एक खोडतो म्हणजे नाही तर खूपच कलर झाले त्याच्यामध्ये. एक बघा. चलो. आता 3 भाग एकत्रित घ्यायचे. मग 3 भाग कसे येतील शेजार-शेजारचे? समजा आपण विचार केला 1, 2 आणि 3. 1 ची आउटलाईन, ही 2 ची आउटलाईन, ही 3 ची आउटलाईन आणि हा एकत्र भाग झाला. हा त्रिकोण तयार झाला का रे? नाही. व्हेरी गुड. हा पहिला कोण, हा दुसरा कोण, हा तिसरा कोण आणि हा चौथा कोण. चौकोन तयार झाला, त्रिकोण तयार झालेला नाही. ठीक आहे. म्हणजे 1, 2, 3 नुसार त्रिकोण होऊ शकत नाहीये. आता आपण पुढे जाऊया. समजा आपण 1 ला कट करूयात आता. आता घेऊयात आपण 2, 2 चा भाग, 3 चा भाग आणि 4 चा भाग. 2, 3, 4 हे 3 भाग आपण एकत्र घेतले. आता त्रिकोण तयार झाला का? येस. गुड, गुड, गुड. 2 अधिक 3 अधिक 4 असं केल्यानंतर किती त्रिकोण तयार झाले? एक त्रिकोण तयार झाला. ठीक आहे. आणि आता याच्यापुढे काय? 3, 4 आणि 1 चा एकत्रित होऊ शकत नाही त्रिकोण. कारण 1 पूर्ण वेगळा आहे. म्हणजे विषय संपला. हं. आता पुढे. समजा आपण 4 भाग घेतले. 4 भाग म्हणजे सगळेच भाग आले. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 ही टोटल आकृती एक त्रिकोण आहे का? 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4. चला उत्तर द्या. ही टोटल आकृती त्रिकोण आहे का? व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान. साई, जय, शाब्बास. गणेश, राघव, अमित, सिद्धांत, यशराज, अर्णव, यथार्थ, यश. व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान. हे 4 असा एकत्रित त्रिकोण आहे. आणि इथे 5 भाग घेता येणं शक्य आहे का? आता तुम्ही सांगा मला. 5 भाग घेतले. शक्य आहे का? एकूण भाग 4 असतील तर आपण 5 भाग एकत्र करू शकत नाही. आणि 4 भाग दुसरे कुठलेच वेगळे एकत्र येऊ शकत नाहीत. त्यामुळे 4, 5, 6 आणि 7 अशा पद्धतीने या आकृतीत एकूण 7 त्रिकोण आहेत. इज दिस क्लिअर? आम्ही ना कोणत्या भाषेत लिहितोय काही कळेना. कधी चिन्ह टाकून काय ते लिहितोय. ठीक आहे. चालेल. हे कळालं सगळ्यांना? इथे काही अडचण? अडचण नसेलच. चलो व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान. 7 ट्रायंगल्स तुम्हाला सगळ्यांना समजले. चलो. चला. म्हणजे लक्षात घ्या, आता हे सोडून द्या. आता समजा तुमच्या समोर असा एखादा भाग देण्यात आला. आणि असे काही त्रिकोण टाकले. तर तुम्ही करू शकता. सेम याच मेथड. काहीही टाकू द्या. ओके? अच्छा ओके. अँसरचा एरो. ओह! तो सुटलेला बाण दाखवलाय. बरं, बरं, बरं. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चालेल. चलो, चलो. चला पुढे. आता दुसरी आकृती.
तुमच्या समोर, म्हणजे दुसरा प्रश्न. बोल देतो. ओके ओके ओके, चलो. 14 जणांनी सोडवलेला आहे. शेजारच्या आकृतीत किती चौरस आहेत बघूयात आपण. हा, याच्यावरचे प्रश्न आपण काल घेतलेले होते. इथं चुकता कामा नये. हा, 12 जणांचं बरोबर आहे, दोघांची गडबड झालेली आहे. इथे आता काल घेतलेच आहे, फक्त फास्ट होईल त्यामुळे त्याची रिव्हिजन घेतो. मी इथे काय करू शकता, तर इथे डार्क पेन घेतो. आडवे आकडे टाकून घ्या. 1 2 3 4. उभे आकडे टाकून घ्या. 1 2 3 4. आणि त्याच्यानंतर या अशा पद्धतीच्या सगळ्या ह्या जोड्या तयार होतात पहा. एवढ्या एवढ्या 4 4 3 3 म्हणजे असे ही तयार होत आहेत. हे जे अंक आहेत ना, सगळ्या अंकांनी एकमेकांना गुणायचं. 4 ने 4 ला गुणायचं, याचा अर्थ 4 चा वर्ग अधिक 3 ने 3 ला गुणायचं म्हणजे 3 चा वर्ग अधिक 2 ने 2 ला गुणायचं म्हणजे 2 चा वर्ग आणि 1 चा पण वर्ग. वर्ग म्हणजे शेवटी तीच संख्या राहते. 4 चा वर्ग 16 अधिक 3 चा वर्ग 9 अधिक 2 चा वर्ग 4 अधिक 1 चा वर्ग 5. आपलं 1 चा वर्ग 1. डायरेक्ट बेरीजच केली. 1 चा वर्ग 1. 9 अधिक 1 10, 16 अधिक 4 20, 20 आणि 10 टोटल मिळून झाले 30. चलो, दोघांना काहीतरी चुकलेलं होतं दोघांचं. काही अडचण याच्यामध्ये आता? येस, छान छान, गुड गुड गुड. काही अडचण असेल तर फक्त विचारा. छान, गुड. हा, मी फक्त एक सांगितलं होतं की एक छोटीशी स्टेप त्यातली बाकी राहिलेली आहे. ठीक आहे, तर ती आपण आता पाहूयात. ठीक आहे मला वाटतं पुढे उदाहरण आहे त्या पद्धतीचं, पाहूयात आपण त्यावेळेस. चलो, काही हरकत नाही. छान, गुड. चलो, पुढे जाऊयात आपण. प्रश्न क्रमांक 3. पोल. स्टार्ट. सर, एवढा तुम्ही काल 1 तास घेतलात? त्रिकोण घेतले, चौकोन घेतले, चौरस घेतले, वर्तुळ घेतलेच नाहीत.
प्रश्न येऊ शकतो मनामध्ये. हा प्रश्न कसा सोडवायचा? चलो चलो चलो, टाइम ओव्हर. 14 जणांनी सोडवलेला आहे. पाहूयात आपण. व्हेरी गुड. 13 जणांचं बरोबर, एकाच फक्त चुकलेलं आहे. कारण प्रत्येक वेळी काही सूत्र वापरलं पाहिजे आणि शिकवलंच गेलं पाहिजे असं काही नाहीये. विशेष बुद्धिमत्ता म्हणजे स्वतःची बुद्धिमत्ता वापरायची आहे. साधा प्रश्न आहे, शेजारील आकृतीमध्ये किती वर्तुळे आहेत? वर्तुळ किती दिसत आहेत? हे 1, हे 2, हे 3, हे 4 आणि हे मोठं दिसणारं 5. सिंपल. म्हणजे बघा, काही वेळा इतका सोपा प्रश्न पण पडू शकतो आपल्या या प्रकरणामध्ये. ठीक आहे. चला पुढे जाऊयात आपण. प्रश्न क्रमांक 4. सर ही पट्टी कशाची? ही पट्टी त्या स्पष्टीकरणाची पट्टी आहे. पुस्तकातला भाग आपण कट करून घेतलाय ना. डायरेक्ट त्यावरती पट्टी लावून टाकली. काही एक्सप्लेनेशन त्यांनी दिलं असेल तर त्यावर. येस. चलो. 12 जणांनी सोडवलं, एकाने सोडवलेलं नाही. 12 पैकी 11 जणांनी ऑप्शन नंबर 3 दिलेला आहे. ओके. आणि एकाचं फक्त वेगळं उत्तर आलेलं आहे. छान. म्हणजे तुमची जी पद्धत आहे ती बरोबर चाललेली आहे. शेजारील आकृतीत किती घन आहेत? पहिल्यांदा पाहायचं यांच्या रांगा किती आहेत. समोरचे घन मोजता येणं सोपं आहे. रांग जर असेल, म्हणजे समजा याच्या मागे समजा इथे तुम्हाला एखादा घन दाखवलेला असेल इथे. तर हा जो घन आहे, अशा पद्धतीचा घन समजा इथे दाखवला असेल, तर हा जो घन आहे हा ही दुसरी रांग झाली. या दृष्टीने विचार करावा लागतो. ठीक आहे. पण इथे मात्र आता एकच रांग दिलेली असल्यामुळे आपल्याला तो विचार करण्याची गरज नाही. आपण सरळ सरळ इथे अंक यांची मोजणी करू शकतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. एकूण आहेत 16. सिंपल. मी पेन्सिलचं टोक ठेवत गेलो. कारण लक्षात घ्या, कारण की जर आपण पेन्सिलचं टोक ठेवलं नाही, तर कन्फ्युजन व्हायची शक्यता आहे. कदाचित आपण एखादं असंही डोकं लावेल, समजा हे दोन्ही जे आहेत, हे दोन्ही आपण ह्याच्यावर ठेवला. हा एक इथं ठेवला आणि हा उचलून इथं ठेवला. तर 1, 2, 3, 4 हे 4 आणि 1, 2, 3, 4 हे 4. 4 चोक 16. असाही विचार होऊ शकतो. बरोबर आहे ना? कारण हा ठोकळा इथे वर ठेवला आणि हा ठोकळा इथे वर ठेवला, की सरळ तो एक 4x4 चा चौरस तयार होतो. त्यामुळे तसा विचार करता येईल. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने काम करावं. शेवटी आपल्या 2 मार्कांपर्यंत पोहोचण्याची मतलब. चलो. येस. काही बोलायचंय, सांगायचं या बाबतीत? अतिव सुलभ @पर्याय डॉट काय? पर्याय वेदांत काय लिहितोय वेदांत? पर्याय कांड त्रिनी शोडन
न संशय. बरं बरं बरं. एवढं संस्कृत मला कधी कळायचं. ठीक आहे. चलो नेक्स्ट 5वा प्रश्न. ओके. प्रश्न क्रमांक 5. 1 2 3 4 स्टार्ट. सेम मेथड आपण जे पहिलं उदाहरण पाहिलं ना सेम मेथडने करायचं. असूयात वाकडे तिकडे त्रिकोण काही फरक पडत नाही. कमॉन कमॉन. ओके टाइम ओव्हर. 9 जणांनी सोडवलेलं आहे, 14 जणांनी सोडवलेलं नाही आणि 9 जणांपैकी 4 जणांचं बरोबर आहे, 5 जणांचं चुकलेलं आहे. तर चलो इथे आपल्याला थोडा वेळ लागणार आहे. येस लेट स्टार्ट. त्रिकोणावर कुठे झाकायचं? त्रिकोण झाकायचा नाही. मी इकडे साईडला थांबतो. तुमच्या आणि तुमच्या उदाहरणाच्या मध्ये येत नाही. चला तुमच्या समोर ही एक आकृती आहे, एक मोठा त्रिकोण आहे आणि त्याच्यामध्ये छोटी छोटी त्रिकोणाचे भाग केलेले आहेत. बघा आता आपण काय करूयात, इथे अंक टाकूयात. 1 2 3 4 5 6 हे 6 अंक झाले. ठीक आहे. आता बघा एकच सिंगल पार्ट जर का आपण घेतला, एकच सिंगल भाग जर का आपण घेतला कोणताही, तर असे किती त्रिकोण तयार होतात? आता थोड्या वेळापूर्वी आपण पाहिलेच आहे. 1 हा त्रिकोण आहे, 2 हा त्रिकोण आहे, 3 हा त्रिकोण आहे, 4 हा त्रिकोण आहे, 5 हा त्रिकोण आहे, 6 हा त्रिकोण आहे. असे एकूण 6 त्रिकोण तयार होतात. एकच भाग घेतल्यावर किती त्रिकोण तयार होतात? तर 6 त्रिकोण तयार होतात. इथे काही अडचण आहे का मला सांगा? थोड्या वेळापूर्वीच आपण घेतलेलं आहे हे. म्हणून मी इथं आता एक्सप्लेनेशन फार केलं नाही. येस, चॅट बॉक्समध्ये सांगा. इथे काही अडचण आहे का? आत्ता मी हे सांगितलं त्यात काही अडचण आहे का? हे 6 भाग म्हणजे 6 त्रिकोण. ओके, ओके, ओके. चलो शंका नाही. नंबर 6 काही लपले आहे. नंबर 6 नो. अच्छा ओके ठीक आहे. काही लपले आहेत. ठीक आहे, ठीक आहे. येस, लपलेले आपण शोधूया, बाहेर काढूया त्यांना. समजा आपण भाग जे आहेत ते 1 ऐवजी आता आपण 2 भाग घेतले. म्हणजेच 1 अधिक 2. सांगा बरं त्रिकोण तयार होतोय का रे? 1 अधिक 2. येस, त्रिकोण तयार होतोय का सांगा? 1 अधिक 2 त्रिकोण तयार झाला का? येस, बरोबर आहे. म्हणजे 2 भाग असल्यावरती 1 अधिक 2 चा त्रिकोण तयार होतोय. स्वल्पविराम. समजा आपण हे थोडंसं बदललं आणि इथे घेतलं 2 अधिक 3. त्रिकोण तयार होतोय का? 2 अधिक 3 चा हे बघा निळा. निळा बघा 2 अधिक 3 त्रिकोण तयार होतोय का? नाही, नाही, नाही. साई पुढे नाही जायचं, फास्ट नाही जायचं. आत्ता फक्त 2च भाग एकत्रित घ्यायचेत आपल्याला. फास्ट पुढे जायचं नाही.
2 अधिक 3 केल्यावर त्रिकोण तयार होतोय का एवढंच फक्त सांगा. तयार होत नाही. हे बघा 1, 2, 3 आणि 4 हा चौकोन तयार होतोय. त्यामुळे 2 अधिक 3 त्रिकोण होणार नाही. कोणता घेऊ? ठीक आहे, हा घेतो. बघा 3 अधिक 4 त्रिकोण तयार होतोय का बघा. 3 अधिक 4 होतोय का त्रिकोण तयार? 3 अधिक 4 हो, गुड गुड गुड. 3 अधिक 4 त्रिकोण तयार होत आहे. शाब्बास. 3 अधिक 4 घेतल्यावर त्रिकोण तयार झाला. 4 अधिक 5 त्रिकोण होतोय का रे? हा बघा, हा एक, हा वरती गेला, हा इकडून खाली आला आणि इकडे मिसळला. हा होतोय का त्रिकोण तयार? म्हणजे ती आकृती अशी तयार होती. हा त्रिकोण आहे का? नाही. गुड गुड. 5 हा स्वतंत्र त्रिकोण आहे. पण 5 अधिक 4 घेतल्याच्या नंतर हा त्रिकोण तयार होत नाही. हा. आता 5 अधिक 6 त्रिकोण तयार होतो का? 5 अधिक 6 त्रिकोण तयार होतो का? हो, येस. 5 अधिक 6 हा एक त्रिकोण झाला. म्हणजे बघा, हा पहिला त्रिकोण सापडला, हा दुसरा त्रिकोण सापडला आणि हा तिसरा त्रिकोण सापडला. म्हणजेच 2 भाग एकत्र केल्यावर किती त्रिकोण सापडले रे या आकृतीत तुम्हाला? 2 भाग एकत्र केल्यावर किती त्रिकोण सापडले सांगा? दोन भाग एकत्र केल्यावर किती त्रिकोण सापडले? 3. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान. समजलं आता. 3 झाले. हां. आता समजा आपण 3 भाग एकत्र करायचं ठरवलं. थांबा, या आधीचं खोडून टाकतो मी. तर नंबर टाकायचे तेवढे टाकून घेऊयात परत. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. आता 3 भाग एकत्र करायचे आपण ठरवूयात. ओके. 1, 2 आणि 3 यांना समजा एकत्र केलं, त्रिकोण तयार होतो का? 1, 2, 3 त्रिकोण तयार झाला का? बोला बोला. येस, व्हेरी गुड. 1 अधिक 2 अधिक 3 हा एक त्रिकोण तयार झाला. ठीक आहे. ओके. त्यानंतर 2, 3, 4 त्रिकोण तयार होतो का? हे 3 भाग घेतले. 2, 3, 4 हे 3 भाग घेतले. हा त्रिकोण तयार होतो का? नो. शब्बाश. गुड. थांबा, पुढचा खडू घेतो मी. 3, 4, 5 हा त्रिकोण तयार होतो का? 3, 4, 5 त्रिकोण तयार होतो का? नाही. 4, 5, 6 त्रिकोण तयार होतो का? उत्तर नाही. त्यामुळे असा एकमेव त्रिकोण तयार होत आहे हा. ठीक आहे. 3 भाग एकत्र केल्यावर एकमेव त्रिकोण तयार होत आहे. आता पुन्हा एकदा नंबर टाकतो. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. आता आपण बरोबर आहे. हे हा झाला. आता आपण 4 भाग एकत्र करूयात.
1 2 3 4 त्रिकोण तयार होतो का? एक दोन तीन चार एकत्र केले त्रिकोण तयार झाला का? हो, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 हा एक त्रिकोण तयार झाला. आणि दुसरं 2 3 4 5 हे बघा 2 पासून इकडे हा वर जातोय हा होणार नाही. 3 4 5 6 पण होणार नाही. का तुम्हाला वाटतंय कोणाला 2 3 4 5 त्रिकोण होईल? थांबा चेक करू आपण. गडबड नको करायला, घाई नको करायला. 2 3 हे 2 3 4 आणि 5 या सगळ्यांची बॉर्डर लाईन घेऊयात आपण. झाला का त्रिकोण तयार? झाला का? हा त्रिकोण झाला का? 2 3 4 5 एकत्र केल्यावर सांगा. नाही नाही पुढे घाई करू नको बाळा. पुढे गेलं की काहीतरी मध्ये चुकण्याची काहीतरी राहण्याची शक्यता आहे. येस. हा त्रिकोण होत नाही. 3 4 5 6 चा त्रिकोण होईल का रे? 3 4 5 6 त्रिकोण होईल? होणार नाही. म्हणजेच ह्या चारींचा मिळून एकच त्रिकोण तयार झाला 4 भाग असणारा. 5 भाग असणारे किती त्रिकोण तयार होतील? 1 ते 5 बघूयात आपण. 1 2 3 4 5 येस हे बघा हा असा तयार होतोय. आता सांगा मला 1 2 3 4 5 एकत्र केल्यावर त्रिकोण तयार होतो का? 1 2 3 4 5 तयार केल्यावर त्रिकोण तयार होतो का? येस हो एक तयार होताय हा. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5. आता 2 3 4 5 6 एकत्र केल्यावर त्रिकोण तयार होईल का? पहिल्याला कट करूयात आपण. हम्म. 2 3 4 5 6 हे एकत्र केल्यावर त्रिकोण तयार होईल का? नाही होणार. शाब्बास. म्हणजेच हा एकमेव त्रिकोण आहे. आणि 6च्या 6 भाग एकत्र केल्यावर हा मोठाच्या मोठा त्रिकोण तयार होतो का? 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 बरोबर 1 भाग. येस. पूर्णपणे हा एक त्रिकोण आहे. मग त्रिकोण किती झाले आपल्याकडे? 6, 7 8 9, 10, 11, 12 आणि 13. ऑप्शन नंबर 2. आता कळलं का? येस. समजलं का सगळ्यांना आता? व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान, शाब्बास. चलो नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक ठोकळ्यावर आधारित आहे. पण बघूयात तुमच्यापैकी किती जणांना हा प्रकार माहिती आहे ते आपण आता आधी चेक करूयात प्रश्नाच्या माध्यमातून. मी पोल देतोय. स्टार्ट. माफ करा. थांबा मी पोल पण थांबवतो. थोडं पीडीएफ वर गेली. ठीक आहे नंतर अर्धा मिनिट देऊयात. बघा आता विचार करा.
चलो परत अर्धा मिनिट देतो मी. या अर्धा मिनिटामध्ये तुम्ही उत्तर द्या. ठीक आहे. ही व्हरायटी आलेली आहे. 9 जणांची आली. ठीक आहे. वेळ नको घालवायला आपण. व्हरायटी आहे म्हटल्यावरती तेवढा डिटेलमध्ये तो विषय झालाच पाहिजे. उत्तराची व्हरायटी असेल त्यावेळेस. चला नीट लक्ष द्या. प्रश्न आहे, दिलेल्या घन ठोकळ्यांवर ए ते एफ अशी अक्षरे लिहिली आहेत. त्यात सम्मुख ठोकळ्यावर असणारी जोडी पर्यायातून निवडा. ठोकळा, डाईस. डाईस तुम्ही सगळ्यांना खेळलेला आहात. लहानपणापासून खेळलेला कुठल्याही खेळामध्ये. मी तो डाईस 6 बाजू असतात तो तुम्ही खेळलेला आहात. अशाच प्रकारचा 6 बाजूंचा हा ठोकळा आहे. आणि याच्यावरती काही क्रमांक आहेत. ठीक आहे. काही अक्षर आहेत किंवा क्रमांक आहेत. क्रमांक असतात काही वेळा अक्षर असतात. हा जो ठोकळा असतो ना कसा असतो तर त्याची आकृती बघा. हा एक भाग, हा दुसरा भाग, हा तिसरा भाग, हा चौथा भाग, एक भाग वर, दुसरा भाग खाली. हे जे मधले 4 आहेत ते चारी एकमेकांना जोडून एक चौरस तयार होतो. हा तळ म्हणून खालचा भाग झाकला जातो आणि ही वरची कॅप आहे. अशा पद्धतीने हा ठोकळा तयार होतो. ठीक आहे. आपल्याला काय करायचं असतं, आपल्याला या सगळ्या या ठोकळ्यावरती जी अक्षर आहेत ए पासून एफ पर्यंत, ए बी सी डी ई एफ, किती अक्षर आहेत ही? 1 2 3 4 5 6. या 6 अक्षरांना बरोबर या ठोकळ्यावर कुठे ना कुठेतरी बसवायचे. ठीक आहे. आणि मग म्हटलेलं आहे, सम्मुख पृष्ठावर असणारी जोडी निवडा. सम्मुख याचा अर्थ समोरासमोर. समोरासमोर याचा अर्थ हा वरचा भाग आणि हा खालचा भाग बर का. ती बरोबर अपोजिट पडली पाहिजे. ती शेजारी येता कामा नये. ती समोर पाहिजे, शेजारी नको. अशा पद्धतीने. जर आपल्याला हा भाग निवडायचा असेल तर आपल्याला हे 4 भाग आणि यातील एक 5वा भाग एवढं तरी सापडणं अपेक्षित आहे. ठीक आहे. आता काय करूयात आपण? आता आपण आपल्याकडे हे जे ऑप्शन दिलेले आहेत, हे पहा, हे ठोकळे दिलेले आहेत. चला तुम्हाला मी दोन्ही मेथड शिकवतो. ओके. 2 मेथड अशा आहेत. एक मेथड अशी आहे की त्याच्यामध्ये तुम्ही पर्यायाकडून जाऊ शकता त्या प्रश्नाकडे. पर्यायाकडून तुम्ही प्रश्नाकडे जाऊ शकता आणि प्रश्नाचं उत्तर शोधू शकता. दुसरं आहे ते म्हणजे उत्तर म्हणजे ऑप्शन मधून आपण पर्यायाकडे पोहोचू शकतो. बघा. आता पहिली गोष्ट ए आणि डी. ए व डी. ए व डी हे दोन्हीच्या दोन्ही एकमेकांच्या समोरासमोर असू शकतात का? ठोकळे पहा आणि मला सांगा. ए व डी एकमेकांच्या समोरासमोर असू शकतात का? येस. अभिनव शिकवतो मी. काळजी करू नको. समजणार. 100% समजणार. सम्मुख म्हणजे समोरासमोर. एकमेकांच्या अपोजिट साईडला आहेत ते. सम्मुख ज्यांचं मुख एकमेकांच्या समोरासमोर आहे अशा अर्थाने. ठीक आहे. एकमेकांचे शेजार काय? हा प्रश्न आपला होता. ए व डी एकमेकांच्या समोरासमोर असू शकतात का? नाही. कारण काय? का नसतील शेजारी शेजारी? ए व डी हे एकमेकांच्या शेजारी शेजारी का नसतील? आपल्या एकमेकांच्या समोर का नसतील? सम्मुख का नसतील? बोला. गणेश उत्तर नकोय मला. ती प्रोसिजर महत्वाची. या प्रश्नाचं उत्तर महत्वाचं नाही. या प्रकारचा कोणताही प्रश्न आला तरी त्याचं उत्तर आलं पाहिजे हे महत्वाचं आहे. कारण त्यात ए आहे. नाही म्हणजे त्याला काही त्या वाक्याला अर्थ होत नाही अमित. एच्या बाजूला ठोकळ्यात डी आहे. शब्बाश. व्हेरी गुड गणेश. हे बघा.
एच्या शेजारी डी आहे. त्यामुळे सम्मुख म्हणाल तर ए व डी सम्मुख असू शकत नाहीत, कारण ते ऑलरेडी शेजारी आहेत. आणि पाहिजे एच्या अपोजिट साईडला इकडे इकडे या बाजूला जो झाकला गेलेला आहे ना भाग, तिथं आहे का ते आपल्याला शोधायचं आहे. येस. आता मला सांगा बी व ई या बाबतीत सांगा. बी व ई हे दोन्ही असू शकतात का? क्यूब नंबर 2 मध्ये ए व डी. व्हेरी गुड यशराज, बरोबर. चला बी व ई सम्मुख असू शकतात का? नाही. कारण कारण नसणार. मान्य आहे, तुमचं उत्तर मान्य आहे. कारण बी च्या शेजारी ई आहे. येस. कुठे दिसतोय? हे पहा, बी व ई शेजारी शेजारी आहेत. चौथ्या ठोक्यात तुम्हाला ते दिसत आहेत. येस, बरोबर आहे, बरोबर आहे. त्यामुळे हे पण नाही. एफ व सी, एफ व सी, छान अभिनव. एफ व सी हे सम्मुख असू शकतात का? सांगा. एफ व सी सम्मुख असू शकतात का? नो. गुड. व्हेरी गुड. कारण कारण यथार्थ बरोबर आहे उत्तर. कारण कारण ते शेजारी आहेत. एफ व सी पहिल्या क्यूबमध्ये शेजारी आहेत. त्यामुळे तेही नाहीत. एफ व ए ही कुठेही तुम्हाला शेजारी दिसत नाहीत आणि हे 3 शेजारी आहेत, म्हणजे त्या अर्थाने तुम्ही पर्यायातून हे निवडू शकता. हे उत्तर तुमचं बरोबर आहे. पण याची जी सोडवण्याची मेथड आहे त्या मेथडनुसार आता मी दाखवतो. बघा. ठीक आहे, तुमचं उत्तर बरोबर आहे. तुम्ही जे टायपिंग केलं ते बरोबर आहे. आता त्याच्या मागचं कारण समजून घ्या. काय करायचं अशा वेळेस ज्यावेळी अशा प्रकारचा प्रश्न येतो, त्यावेळी काय करायचं? त्यावेळी आपण हा आधी ठोकळा तयार करून घ्यायचा. कॉमन शोधा, कॉमन. जो जास्तीत जास्त ठिकाणी कॉमन आहे. नाही, जो 2 ठिकाणी कॉमन आहे. 2 ठिकाणी कॉमन आहे तो शोधा. बघा, उदाहरणार्थ हा जो एफ आहे तो इथे पण आहे आणि इथे पण आहे. ठीक आहे. आपण समजा एफ हा एका बाजूला आहे असं गृहीत धरलं. आपण समजा हा एफ एका बाजूला आहे असं गृहीत धरलं. ठोकळ्याची एक बाजू झाली. तर त्याला चिकटून शेजारी शेजारी कोण कोण आहे? एफच्या शेजारी ई आणि डी. ई डी. इथे एफच्या शेजारी कोण कोण आहे? बी सी. बी आणि सी. एकूण अक्षर किती आहेत? ए, बी, सी, डी, ई आणि एफ. यापैकी एफच्या शेजारी, एफच्या समोर आपल्याला काढायचंय. त्याच्या शेजारी आहे बी आहे, सी आहे, डी आहे, ई आहे. शिल्लक राहिला ए, म्हणजेच एफच्या शेजारी ए असणार आहे. समजलं का? समजलं का? आता मी जे सांगितलं ते समजलं का? 6च्या 6 अक्षर मांडून घ्यायची, शेजारचे काढायचे, ते कट करायचे. हा, गुड. आणि अक्षर निवडताना काय करायचं बघा, त्यांनी ई इथे 3 ठिकाणी दिलेलं आहे. ते तुम्हाला कन्फ्युज करणार. ए 2 वेळा आहे, बी आहे, डी 2 वेळा आहे ईच्या शेजारी. तसं नाही जायचं आपल्याला. जास्तीत जास्त व्हरायटी पाहिजे त्या अक्षराची. 2च ठोक्यांमध्ये उत्तर सापडले की नाही आपल्याला? 2च ठोक्यात सापडलं. अशा पद्धतीने आपल्याला इथे विचार करावा लागतो. ओके, चलो जायचं पुढे. गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, शब्बाश. पुढे जायचं का? नेक्स्ट क्वेश्चन. चलो 7वा प्रश्न.
ओके. 11 जणांनी सोडवलेलं आहे. बघा 3, 6 आणि 2 अशा प्रकारची उत्तर आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही ऑप्शन दिलेले आहेत. ओके. चलो बघा आता इथे काय करायचं ते. 3x3 लांबीचा म्हणजे 3 सेमी लांबीचा 3 सेमी रुंदीचा असा लाकडी ठोकळा आहे की ज्याला बाहेरून रंग दिलेला आहे. हे एक ठोकळा तुम्हाला घ्यावा लागेल. एक आपण क्यूब तयार करूया तिथे. हा एक क्यूब आहे ठोकळा. याची लांबी रुंदी उंची सगळी 3x3 आहे. ठीक आहे. हा लाकडी ठोकळा आहे. त्याची रुंदी आणि सगळ्याच बाजू येतो 3x3 आहे. याला बाहेरून रंग दिलेला आहे. बाहेरून रंग दिलेला आहे. ओके. आणि त्यानंतर एक घन सेमी आकाराचे ठोकळे तयार केले. म्हणजे त्याचं कटिंग केलेलं आहे. कटिंग कसं आहे? हे बघा हे असं. इथून असा इथून असं एक कट मारलेला आहे. आणि हा दुसरा कट केलेला आहे. ठीक आहे. हे झाले उभे 2 तुकडे. आता उभे अजून 2 तुकडे. हा पहा. हा एक तुकडा. 1-1 सेमीचेच बरं का सगळे हे. हा दुसरा भाग. ठीक आहे. हे झाले. आता आडवे घेऊयात आडवे. हा एक आणि हा एक. चलो. आता याचे ठोकळे मुळात होता 3x3 चा एक होता. याचे सगळे ठोकळे आहेत. तर या सगळ्या ठोक्यांची एकूण संख्या किती झाली? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. हे 9चा हा एक भाग, 9चा हा मधला भाग, 9 दुने 18 आणि शेवटचा भाग 27. टोटल भाग आहेत 27. एकूण बरं का, एकूण तुकडे हे आहेत 27. हे उत्तर नाही. हे एकूण भाग आहेत. हे समजून घ्या. आता पुढे म्हटलेलं आहे की त्यातील किती घनांच्या 2 बाजूंना रंग आहे. बाहेरून पूर्ण रंग दिलाय तो 2 बाजूंना आहे तो आपल्याला शोधायचा आहे. बघा 2 बाजूंना जर आपल्याला रंग शोधायचा असेल तर आपण काय करूया? ठीक आहे. कलर घेऊयात असा छान पैकी. ठीक आहे. हा कलर घेऊ. बघा हा जो मधला घन आहे हा एक एक साईड बघू. कॉर्नर आहेत ना कॉर्नर कोपरे. आता हा कोपरा बघा. याचा हा या बाजूला पण रंग आहे. 1, 2 आणि 3. कॉर्नरला बघा. कॉर्नर वरती जो ठोकळा आहे त्याला 3 बाजूंना रंग आहे. ठीक आहे. 3 बाजू. कारण 3 बाजू त्याच्या आतमध्ये लपलेल्या आहेत. अशाच रीतीने ह्या कॉर्नरला पण 3 बाजूंना रंग असणार आहे. 1, 2 आणि 3 हा खालचा लपलेला. बरोबर आहे. तर अशा रीतीने सगळे कॉर्नर जे आहेत त्यांना 3 बाजूंनी रंग असणार आहे. मग ठोकळ्याला जेवढे कॉर्नर तेवढ्या सगळ्या बाजूंना 3 बाजूंना रंग आहे. इज दिस क्लिअर? ओके. बघा हा जो मधला भाग आहे म्हणजे हे सगळे हा पण कॉर्नर गेला त्याच्यामध्ये 3 बाजूंना रंग असणारा. हा पण कॉर्नर गेला. इकडचा हा पण गेला. आणि तो जो पलीकडे खाली लपलेला एक कॉर्नर खालचा 8 कॉर्नर ना 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि या मध्ये जो मागे आहे दिसत नाही आपल्याला तो पण त्याच्यामध्ये गेला. असे एकूण 8 कॉर्नर झाले की ज्यांना 3 बाजूंना रंग बसतोय. म्हणजे प्रश्न कुठलाही विचारला तरी तुम्हाला उत्तर देता यावं या दृष्टीने मी याचं उत्तर घेतोय बरं का. बघा
दुसरा प्रश्न, दोन बाजूंना रंग आहे असं तुम्हाला शोधायचं असेल तर हे पहा, हा भाग 1 2, जे कॉर्नरला नाही आणि कॉर्नरच्या रांगेत आहे त्या प्रत्येकाला दोन बाजूंना रंग असणार आहे. हा पहिला, हा दुसरा, त्याची खालची बाजू तिथं पण रंग असणार, हा तिसरा, हा चौथा, याच्या पण पलीकडच्या बाजूला रंग असणार आहे, चौथा, पाचवा, सहावा, याच्या खाली पण रंग असेल, सातवा, आणि जो पलीकड आहे खाली इकडे की जो दिसत नाहीये तो आठवा, हा नववा, याच्याही पलीकडे रंग असेल, हा दहावा, याच्याही पलीकडे रंग असेल, आणि याच्या खाली जो आहे इकडे की या दोघांच्या मध्ये कॉमन आहे तो 11वा, आणि इकडच्या बाजूला 12वा. तेव्हा तशा रीतीने जेवढ्या बाजू आहेत तेवढ्या प्रत्येक बाजूला इथे तुम्हाला दोन बाजूंचा रंग दिसून येईल. ठीक आहे. आपल्याला प्रश्न विचारलाय तो, हा दोन बाजूंना रंग असलेला अशा पद्धतीचा आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. मग किती बाजू आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 जो मागे लपलाय तो 10 11 हे 9 10 आणि खाली इकडचा 11 आणि इकडचा 12 अशा रीतीने टोटल आकडा येतोय तो 12. हे तुमचं बरोबर उत्तर आहे. आणि अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, जो रंगवलेला नाहीये, जो एकाच बाजूला रंग असलेले भाग किती? जेवढे पृष्ठभाग तेवढे. हा बघा ना, याच्यामध्ये एकच शिल्लक राहिला. 1 2 3 आणि अजून 3 बाजू ज्या दिसत नाहीये, टोटल होतील 6. त्यामुळे एकच बाजू रंगवली असे 6 असतील, 2 बाजू रंगवलेत असे आपल्याला सापडले 12 आणि 3 बाजू रंगवलेले सापडले आपल्याला 8. ठीक आहे. आणि याच्यानंतर जी शिल्लक राहतात त्यांची कोणतीही बाजू रंगवली गेलेली नाही. म्हणजे किती? 12 अधिक 8 20, 20 अधिक 6 26, टोटल आकडा 27. म्हणजे शिल्लक राहिला 1 की जो सगळ्या बाजूंनी मध्ये आहे. म्हणजे तो याच्या खाली आहे, याच्या आतमध्ये, याच्या आतमध्ये, त्याला कुठल्याच बाजूने रंग लागला नाही. असा तो एकच बॉक्स फक्त शिल्लक राहतो. ठीक आहे. चलो, हे समजलं का? 3 जणांचं बरोबर आलेलं होतं 12. ओके, समजलं का? सांगा. गुड. आणि त्याच्यासोबत आपण बाकी पण घेतलं, म्हणजे कॉर्नर काय किंवा पहिली बाजू, दुसरी बाजू असंही घेतलं आपण. ठीक आहे. चालेल. चलो, पुढे जाऊयात आपण. अजून 3 प्रश्न आपले बाकी आहेत. प्रश्न क्रमांक 8. स्टार्ट. इथे मला 3 आणि 4 नंबरचे ऑप्शन सेम दिसत आहेत.
पण ठीक आहे, ते दोन्ही चुकीचेच आहेत. त्यामुळे तिकडे काही लक्ष येण्याची गरज नाहीये. चलो, छापताना थोडी प्रिंटिंग मिस्टेक होऊ शकते. हा ठीक आहे, असू द्या असू द्या. ओके, ऑप्शन नंबर 2. चला, 3 सेम 3. ओके ओके ओके. चलो, उत्तर काय दिले तुम्ही ते आपण पाहूयात. 1721 अशा पद्धतीची उत्तरं आलेली आहेत. सो बहुतांश मुलांचं बरोबर आहे, थोडेफार चुकलेले आहेत. का चुकलेत ते आपण चेक करूयात. लेट्स चेक. ठीक आहे, चालेल, हा करू टाकू. बघा, पृष्ठभाग मोजायचे. हा एक, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा. इथून खाली उलटी घसरगुंडी बघा, इथला पृष्ठभाग. हा पाचवा. हा तळ जो खाली चिकटलेला आहे. सहावा. हा बघा, हा इथला सातवा. हा आठवा. हा जो उभा आहे इथला, हा नववा. हा आडवा. हा दहावा. हा उभा 11वा. झाले का 11? नाही. त्यांना कदाचित इथे 11 छापायचं असावं. कारण इथे कन्फ्यूज होण्याची शक्यता आहे. मुलं विसरतात. आणि हा जो बाहेरून इकडे आलेला दिसतोय, आली आपला पूर्ण मोठा भाग, हा 12वा. आणि सेम 12 सारखा जो मागे असेल तो 13वा. अशा रीतीने इथे 13 पृष्ठभाग आहेत. ठीक आहे. चलो, पुढे जाऊयात आता. पुढची आकृती. आकृती क्रमांक 9, प्रश्न क्रमांक 9. येस. स्टार्ट. अर्धा मिनिट बाकी अजून. आज 2 घेणार होतो, पण एकच मोठं होतंय. ठीक आहे, त्यामुळे आज एकच लेक्चर होईल एवढं. चलो, टाइम ओव्हर. 9 जणांनी सोडवलेलं आहे. पाहूयात आपण काय केले 9 जणांनी ते. ओके, तरी व्हरायटी आली आहे. म्हणजेच मी जे सांगितलं होतं लेक्चर पाहून या, ते नुसतेच पाहून आले. आता वही पेन घेऊन नव्हते बसलेले. सगळं स्वतः नव्हते करत. नुसतंच पाहून आले. इट्स नॉट मूव्ही. हा चित्रपट नाहीये. हातात वही पेन घेऊन बसायचंय आपण तिथे. ते सोडवायचंय. तेव्हा ते लक्षात राहणार आहे. कारण 100% संपूर्णपणे तिथे असणाऱ्याच गोष्टी होत्या. फक्त तिघांनी बरोबर उत्तर दिलंय. पहा, दिलेल्या आकृतीत आयत किती आहेत हे बघा. आडवे 1, 2, 3, 4. उभे किती आहेत? 1, 2. आडव्यांची बेरीज 1 अधिक 2 3, 3 अधिक 3 6, 6 अधिक 4 10. उभे किती आहेत? 1 अधिक 2 3. आणि या दोघांचा गुणाकार 10 गुणिले 3 30. उत्तर आलं 4. झालंय की हे. किती वेळ घेतलाय आपण त्यासाठी. घेतलाय, भरपूर वेळ झालेलं आहे ते. भरपूर वेळ घेतला आपण. येस. चलो, आता काही शंका नाही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10, 10वा प्रश्न.
ओके. 5 जणांनी सोडवलेलं नाही, 9 जणांनी सोडवलेलं आहे. 1, 2, 5, 1. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चला समजून घ्या. चलो समजून घ्या. 64 घनसेमी आकाराचा लाकडी ठोकळा बाहेरून रंगवल्यानंतर 64 घनसेमी एक लाकडी ठोकळा आहे. फक्त किती घनांची एकच बाजू रंगवलेली असेल बघा. 64 घनसेमी म्हणजेच 64 ते 64 सेमी. नाही थांबा, थोडं व्यवस्थित घेऊयात आपण. Wait. 64 सेमी, 64 सेमी, 64 सेमी, 64 सेमी. हा झाला 64 सेमीचा आयत. त्यांनी सांगितलं एक घन सेमी, घन तयार करायचा आहे. 64 सेमी, 64 सेमी, 64 सेमी, 64 सेमी, 64 सेमी. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय करायचंय तर याचे 64 घन तुकडे केले. म्हणजे एकेका सेंटीमीटरचा एक एक तुकडा, म्हणजे टोटल तुकडे आपल्याला 64 करायचे. ठीक आहे. म्हणजे टोटल जर का 64 तुकडे करायचे असतील तर याला कट करताना आपल्याला हा क्यूब आहे, म्हणजे हा कशाचा स्क्वेअर आहे, हा कशात बसू शकेल आपल्याला. तर उभे 4 आणि आडवे 4 तुकडे केले तर 4 चोक 16, 16 चोक 64 हा घन होईल बघा. उभे 4 भाग, आडवे 4 भाग आणि तिरके 4 भाग, म्हणजे लांबी, रुंदी, उंची. लांबीचे 4, रुंदीचे 4 आणि उंचीचे 4 असे केले तर 4 चोक 16, 16 चोक 64 भाग होतात, की जे आपल्याला 64 घन तुकडे करायचे. 4-4 भाग आपल्याला करायचे तर ते आधी करून घेऊयात. हे 2 आणि हे 2, हे झाले 3, हे झाले 4. ठीक आहे. हे झाले या बाजूंचे 2 भाग उभे. तीन, 4. 2, 3, 4. टोटल झाले 64 भाग. ओके. आता त्या लहान घनात हे जे तुकडे झाले त्यात किती घनांची फक्त एकच बाजू रंगवलेली असेल. एकच बाजू याचा अर्थ आपल्याला कॉर्नर नकोय. म्हणजे हे विषय कट झाले. कारण कॉर्नरला 3 बाजू रंगवलेल्या असतात, आपण आधीच पाहिलं. ठीक आहे. इथे यांच्या 2 बाजू रंगवलेल्या असतात, म्हणजे हे पण कट झाले. हे पण कट झाले. हे पण कट झाले. आणि यांची सुद्धा दुसरी बाजू रंगवली आहे ना, हे पण कट झाले. म्हणजे एका बाजूकडे जर आपण पाहिलं तर त्या एका बाजूमध्ये, म्हणजे या घनाच्या एका बाजूला हे 4 शिल्लक राहत आहेत, की ज्यांची एकच बाजू रंगवली गेली आहे. जर एका बाजूने 4 बाजू असतील, म्हणजे 4 तुकडे असतील एका बाजूचे, असे एकूण 6 बाजू या घनाला आहेत. आणि प्रत्येक बाजूच्या 4 तुकडे, याचा अर्थ 6 चोक 24 भाग. ऑप्शन नंबर 2.